नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 6 डिसेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. एजे त्याच्या केबिनमध्ये त्याच्या स्टाफला ओरडत असतो आणि सांगत असतो, फाईन, तुम्हाला जर काही सांगायचं नसेल तरी ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना मी माझ्या फॅमिली मेंबरसारखं मानलं आणि सगळं हे झालं. रिअली डिसअपॉइंटिंग. तुम्ही काहीही सांगितलं नाही तरी ज्यानी कोणी हे केलंय त्याचा मी शोध लावणारच. त्याला मी माझ्या परीने शिक्षा नक्कीच देणार. इथे लीला विराज आणि प्रमोदला सांगत असते, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला मान्य आहे तुम्हाला एजंटची नियम, एजंटनी दिलेली शिक्षा हे असं काही आवडत नाही, पण म्हणून तुम्ही काही असं काही कराल असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यावर विराज लीलाला सांगतो, एक मिनिट लीला, तू काय बोलतेस, आम्हाला काहीच समजत नाहीये, बी प्रिसाइज. त्यावर लीला म्हणते, कंपनीत फ्रॉड झालाय. त्यावर प्रमोद म्हणतो, मग त्याच्याशी आमचा काय संबंध? तर लीला म्हणते, हा फ्रॉड तुमच्याच सह्यांमुळे झालेला आहे. त्यावर विराज म्हणतो, आमच्या सह्यांमुळे? हाऊ इज दिस पॉसिबल? त्यावर लीला म्हणते, तुम्ही इथेच थांबा, मला एजंटशी आता बोलायचंय. एजे हे सगळं ऐकतो आणि सांगतो, कम इन माय केबिन राईट नाव. आणि लीला, विराज आणि प्रमोद सगळे एजंटच्या केबिनमध्ये जातात. इथे सरस्वती लक्ष्मीला सांगत असते की वहिनी, माझा ना डोळा फडफडतोय, असं वाटतंय काहीतरी वाईट घडणार आहे. त्यावर लक्ष्मी सांगते, मला ना खूप टेन्शन आलेलं आहे. ती लीला दिसते तेवढी साधी सरळ नाहीये. कसं गोड बोलून तिने जॉब मिळवला, असंच गोड गोड बोलून तिने अख्खी कंपनी स्वतःच्या नावावर करून घेतली तर? त्यावर सरस्वती म्हणते, अय्या, माझ्या लक्षातच आलं नाही. बघा ना, एजेनी विराज आणि प्रमोद भाऊजींना काहीच दिलं नाही आणि श्वेताला मात्र 5% दिले. आता तर ते यशला सुद्धा पार्टनर बनवून घेणार आहेत. असं तर ते लीलाला, वहिनी हे असं घडणार ना, म्हणूनच माझा डोळा फडफडतोय, असे म्हणून सरस्वती रडायला लागते. त्यावर लक्ष्मी सरस्वतीला म्हणते, आपल्याला ना लीला काय जॉब करते हे शोधायला हवं, रडून बसून काही होणार नाही. त्यावर सरस्वती ऑफिसला जायला निघते तर लक्ष्मी सरस्वतीला म्हणते, सरू, तू एक गोष्ट विसरते, प्रमोद आणि विराज आज ऑफिसमध्येच आहे. त्यावर सरस्वती म्हणते, वहिनी, तुम्ही हे थोडंसं लवकर आठवलं असतं तर किती बरं झालं असतं. त्यावर लक्ष्मी थोडीशी रागात बघते आणि नंतर सरस्वती म्हणते, सॉरी सॉरी, तुम्ही फोन करताय ना. सरस्वती आणि लक्ष्मी दोघीही त्यांच्या नवऱ्यांना कॉल करतात, पण दोघींचे नवरे फोन उचलत नाहीत. इथे एजंटच्या केबिनमध्ये विराज आणि प्रमोद आलेले असतात आणि लीला सुद्धा असते. एजे विराज आणि प्रमोदला सांगतात, हाऊ डे यू टू डू दिस? एवढे वर्ष तुम्ही ह्या कंपनीमध्ये काम करतात आणि एवढा मोठा फ्रॉड? त्यावर विराज म्हणतो, ओ बाबा, आम्ही असं काही केलेलं नाहीये. त्यावर एजे म्हणतो, इनफ, इट्स रिअली नॉट डन. ह्याच्यावर मला ऍक्शन घ्यावीच लागणार आहे. त्यावर लीला म्हणते, थांबा एजे, तुम्ही आता त्यांच्या अगेन्स्ट ऍक्शन घेऊ शकत नाही. प्रमोद सर आणि विराज सर यांच्या झालेला आरोप अजूनही सिद्ध झालेला नाहीये आणि मी आता या कंपनीची क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर झालेली आहे. त्यामुळे मला या सगळ्याचा आधी इन्व्हेस्टिगेशन करू दे आणि मग जर काही सिद्ध झालं तर मग तुम्ही ऍक्शन घ्या, असे म्हणून लीला केबिन मधून निघून जाते आणि त्यानंतर विराज आणि प्रमोद सुद्धा केबिनच्या बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर विराज आणि प्रमोद लीलाला सांगतात, थँक्यू सो मच लीला, तू होतीस म्हणून आम्ही वाचलो. रिअली मीन्स अ लॉट टू अस. त्यावर लीला म्हणते, मी काही कोणाला वाचवलेलं नाहीये. ह्या सगळ्यात ज्याची चूक आहे त्याला शिक्षा ही होणारच. या प्रकरणात तुमची अजिबातच चूक नाहीये असं नाहीये. फ्रॉड ज्या इनव्हॉइसवर झाल्यात ना, त्या इनव्हॉइसवर तुमच्याच सह्या होत्या. आपल्या सह्यांचा असा गैरवापर होऊ शकतो, एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही का? आणि हे कन्व्हर्सेशन चालू असताना बोरकर सुद्धा एका कोपऱ्यात राहून ते ऐकत असतो. त्यावर प्रमोद लीलाला सांगतो, अगं पण बाबांची कंपनी सोडून आम्हाला 2 महिने झाले आहेत, त्यामुळे ह्याच्याशी आमचा काय संबंध? बाबांनी नंतर काही चेक केलं नाही, ह्यातही आमचीच चूक आहे का? त्यावर लीला प्रमोद आणि विराजला सांगते, तुम्ही जागृत राहून असं काही होऊ शकतं ह्याचा विचार तरी करायला हवा होता. त्यामुळे माझ्यासाठी अजूनही दोषी तुम्हीच आहात. आणि हे बोरकर ऐकतो आणि मनात म्हणतो, म्हणजे चला, मी तर सुटलो. त्यावर विराज लीलाला सांगतो, लीला, आम्ही 50 फूड पॅकेटच्या हिशोबानेच साईन केल्या होत्या,
त्या 50चे 1500 कसे झाले ह्याची कल्पना आम्हाला नाहीये. त्यावर लीला म्हणते, हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे आणि ती फूड पॅकेट ज्या अनाथ आश्रमाला पोचायला पाहिजे होती त्यांच्यापर्यंत ती पोचतच नव्हती आणि हा सगळा प्रकार कोणाच्याही लक्षात आलेला नाहीये. त्यावर प्रमोद म्हणतो, आम्ही एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये लक्ष का घालायला पाहिजे? त्यासाठी स्टाफ आहे ना? त्यावर लीला म्हणते, बरोबर आहे, स्टाफ तर आहेच, पण आपला स्टाफ व्यवस्थित काम करतोय की नाही ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला नको? एजेनी तुमच्यावर जबाबदारी टाकली आणि तुम्ही स्टाफवर जबाबदारी टाकली आणि ह्या सगळ्या चक्रामध्ये गेले कित्येक महिने कंपनीचं किती नुकसान झालं असेल. त्याचं काय? तुम्ही दोघं घरचे आहात. ही काय फक्त तुमच्या कामाची जागा नाहीये. तुम्ही सगळ्या गोष्टी व्हेरिफाय केल्या नाहीत, हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे. त्यावर विराज लीलाला म्हणतो, लीला, हे असं काही होईल याची आम्हाला खरंच कल्पना नव्हती आणि आम्ही खरंच असं काही केलेलं नाहीये गं. त्यावर लीला म्हणते, ह्याची खात्री आहे मला. मला तुमच्या चुकांची जाणीव करून द्यायची होती. हा फ्रॉड कोणी केला असेल ह्याचा खरं तर अंदाज आहे मला. मला फक्त त्या व्यक्तीविरुद्ध पुरावे गोळा करायचे आहेत आणि त्याला एजंटसमोर उभं करायचंय. इथे सरस्वती आणि लक्ष्मी त्यांच्या नवऱ्यांना कॉल करतात आणि लीला विरुद्ध प्रश्न विचारतात की लीलाने ऑफिस जॉईन केलंय का? लीलाने जसं घरात सगळ्यांना आपल्या बाजूने करून घेतलं तसं ऑफिसमध्ये पण तसंच केलंय का? वगैरे वगैरे. त्यात लक्ष्मी प्रमोदला सांगते, तुम्ही आज ऑफिसमध्ये आहात ना, त्यामुळे तुम्ही आज ऑफिसमध्ये असं काहीतरी करा की एजे लीलाला ऑफिसमधून हकलून देतील. सरस्वती सुद्धा विराजला सांगते, काही झालं ना तरी लीला एजेंटच्या आयुष्यात राहता कामा नये. त्यावर विराज सरस्वतीला म्हणतो, गप्प बसा सरू, आज लीला होती त्यामुळे तिच्यामुळे आम्ही एका प्रॉब्लेममधून वाचलोय. प्रमोद लक्ष्मीला सांगतो, आज ती होती त्यामुळे बाबांनी आमच्या विरुद्ध ॲक्शन नाही घेतली. विराज सरस्वतीला ठणकावून सांगतो की तुम्ही दोघींना तिच्या विरुद्ध असा काही गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही जे काही बोलताय ना तसं आम्ही काहीच करणार नाहीये. कारण त्यामुळे प्रॉब्लेम्स कमी नाही होणार, अजून वाढतील. असे म्हणून दोघंही फोन कट करतात. इथे एजेंटच्या केबिनमध्ये लीला येते आणि एजे लीलाला विचारतात, व्हॉट्स रॉंग विथ यू? प्रमोद आणि विराजला वाचवण्याची काय गरज होती? त्यावर लीला एजेना म्हणते, ह्या सगळ्यामध्ये जितकी चूक त्यांची आहे तितकी चूक तुमची सुद्धा आहे एजे. तुम्ही सुद्धा कधीच पार्सल घेऊन जाणारे टेम्पो चेक केले नाहीत. म्हणूनच भ्रष्टाचार करणाऱ्यांचं फावलं. पण आता मला कळलंय खरा गुन्हेगार कोण आहे. एवढ्यात बोरकर एजे सरांच्या केबिनमध्ये येतो. त्यावर एजे म्हणतो, बोरकर, नॉट नाव. लीला मॅडम आणि मी इम्पॉर्टंट मीटिंगमध्ये आहेत. त्यावर बोरकर म्हणतो, सर मी त्याविषयीच बोलायला आलोय. आणि बोरकर येऊन सांगतो, सर हे सगळं मी केलंय. तर एजे म्हणतो, व्हॉट? तर बोरकर म्हणतो, सॉरी सर, मला माफ करा, मला पैशांची खूप गरज होती म्हणून मला हे सगळं करावं लागलं. त्यावर एजे सांगतो, बोरकर पैशांची एवढीच गरज होती तर मला सांगायचं, मी मदत केली असती. त्यावर बोरकर एजेला म्हणतो, सॉरी सर, तुमच्याकडे कसं येणार आणि किती वेळा येणार? मला तुमच्याकडे यायला लाज वाटत होती, त्यामुळे जे मनाला वाटलं ते मी केलं. मला मान्य आहे की मी गुन्हेगार आहे, मला जी शिक्षा द्यायची आहे ती द्या, हवं तर मला नोकरीवरून काढून टाका, पण प्लीज मला माफ करा. आणि लीला बोरकरकडे शॉक होऊन बघत असते, कारण रस्त्यावर बोरकरने लीलाची माफी मागितलेली असते आणि त्यात सांगितलेलं असतं की माझे ह्याच्यात काहीच चूक नाहीये, मी ह्याच्यात काही केलेलं नाहीये. लीला मनात म्हणते, काहीतरी गडबड आहे. काही वेळापूर्वी माझी नोकरी वाचवा म्हणून सांगणारा बोरकर आता आपणच गुन्हा कबूल करायला कसा तयार झाला? आणि मग रसिकांना फ्लॅशबॅकमध्ये जे झालंय ते दाखवलेलं आहे. बोरकर किशोरला जाऊन भेटतो आणि किशोरला सगळी झालेली गोष्ट सांगतो. त्यावर किशोर म्हणतो, अपेक्षेपेक्षा जास्ती हुशार निघाली लीला. आणि किशोर बोरकरला सांगतो की तू जाऊन एजंटच्या पायावर लोटांगण घाल आणि माफीचा साक्षीदार हो. तुझ्या फ्युचरचा मी बंदोबस्त करेन. लीला बोरकरला विचारते, तुम्ही माझ्यासमोर तर रडत होता की माझी नोकरी वाचवा, मग आता असं अचानक काय घडलंय की तुम्ही स्वतःहूनच गुन्हा कबूल करताय? त्यावर बोरकर लीलाला सांगतो की मॅडम, मी घाबरलो होतो, पण एजे सर देवमाणूस आहे आणि एजे सरांसारख्या देवमाणसाला फसवण्यासारखं पाप
मला माझ्या डोक्यावर जास्ती दिवस ठेवायचं नव्हतं, म्हणून मी आज तुम्हाला हे सगळं सांगितलं. असे म्हणून बोरकर खूप रडायला लागतो आणि एजेला सांगतो, सर प्लीज मला माफ करा. त्यावर एजे बोरकरला सांगतो, फार मोठी चूक केली आहेस तू. तुला पोलिसांकडे नाही देणार, बट आय विल फायर यू. तुझ्यासारख्या लोकांसाठी माझ्या कंपनीमध्ये जागा नाहीये. आणि एजे बोरकरला सांगतो, आउट आउट नाव. आणि बोरकर केबिनमधून निघून जातो. बोरकर गेल्यानंतर लीला सुद्धा एजेला सांगते की एजे मी जरा आलेच, आणि लीला सुद्धा केबिनच्या बाहेर पडते. मात्र लीला स्वतःचा फोन केबिनमध्येच ठेवते आणि तो फोन वाजतो. एजे तो फोन उचलतो. रेवती फोनवर असते आणि रेवती लीलाची विचारपूस करत असते की ताई कुठे आहेस तू, सकाळपासून तुझा फोन नाही आला, तू जेवलीस का वगैरे. रेवती लीला समजून एजेशीच बोलत असते आणि सांगत असते की ताई तू पण आजच बरी झाली आहेस, मी तुला सांगितलं होतं जेवल्यानंतर मला फोन कर, पण तू फोन सुद्धा केला नाहीस. रेवतीचं सगळं बोलून झाल्यानंतर एजे रेवतीला सांगतो, रेवती मी बोलतोय. त्या रेवती बोलते, सॉरी एजे, मला कळलंच नाही की तुम्ही बोलताय. रेवती एजेला म्हणते, ताई कशी आहे, मी काय प्रश्न विचारते, तुमच्याबरोबर आहे म्हणजे ती व्यवस्थितच असणार, जेवली का ती? त्यावर एजे म्हणतो, नाही ती जेवली नाही अजून, पण मी देईन तिला जेवायला. तू ठीक आहेस? त्यावर रेवती म्हणते, हो मी ठीक आहे. तर एजे म्हणतो, गुड. आणि असे म्हणून दोघंही फोन ठेवून देतात. इथे लीला एजेच्या केबिनमधून बाहेर आलेली असते आणि विराज आणि प्रमोद लीलाला सांगत असतात की थँक यू लीला, आज तू खरंच मला वाचवलंस. त्यावर लीला म्हणते, एजेनी इतकी वर्ष बनवलेला स्टाफ होता, त्याच्यामुळे तुम्ही गाफील राहिलात आणि म्हणून हे सगळं घडलं. पण ह्यापुढे तुम्ही सावध राहा. आता तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करतायत. देव न करो, पण तुमच्याबरोबर असं हे काही घडू शकतं. त्यावर प्रमोद लीलाला म्हणतो, इथून पुढे आम्ही असा आंधळा विश्वास कोणावरही ठेवणार नाही. आणि विराज लीलाला सांगतो की आमचं चुकलं, आम्ही तुला घराबाहेर काढायला नको होतं. विराज लीलाला सांगतो, लीला प्लीज घरी चल. आणि प्रमोद सुद्धा सांगतो, हो लीला तू घरी चल. त्यावर लीला म्हणते, सॉरी मी नाही घरी येणार. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती त्या तिघींची अजिबात इच्छा नाहीये की मी घरी यावं. आणि आता जोपर्यंत घरातले सगळे माझ्या बाजूने होत नाहीत, तोपर्यंत मी घरी येणार नाही. इथे लक्ष्मी सरस्वतीला सांगत असते, सरू आधी लीलाची फक्त आजी बाजू घ्यायच्या, आता तर आपले नवरे सुद्धा तिचेच बाजू घ्यायला लागलेत. त्यावर सरस्वती म्हणते, हो विराज मला खूप ओरडला. लक्ष्मी म्हणते, आता तर आपण एकट्या पडलो ग. लक्ष्मी सरस्वतीला म्हणते, आता पुढे काय करायचं ह्याचा विचार करायला हवा, नाहीतर ती लीला पुन्हा घरात येईल आणि पुन्हा आपण एकट्या पडू. इथे एजे लीलाच्या पर्समधून तिच्या गोळ्यांचं पॅकेट काढतो आणि त्याला समजतं की लीलाने गोळ्या सुद्धा घेतलेल्या नाहीयेत. आणि इथेच हा एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.